पुढच्या SITची स्थापना झाली पाहिजे. मुलीच्या या गरीब आईवडिलांना आता बघा आर्थिक मदत झाली म्हणून संपदा परत येणार नाही. आता काय करायचं, कुठल्या भावनेनं आम्ही आर्थिक मदत झाली पाहिजे म्हणायचं. आर्थिक मदत झाली पाहिजे. त्यांच्या मनामध्ये एक तर संपदा गेलेली आहे, पण दुसरी संपदा घडू नये यासाठी शासन काय पावलं उचलणार आहे. हे पहिल्यांदा महिला आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा घ्या, तीही मागणी आमची असेल. एवढं बेजबाबदार आणि थिल्लर वागणं या महिला आयोगाच्या अध्यक्षाकडून असेल तर आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरवावं लागेल. आंदोलनाचं स्वरूप काय? स्वरूप आम्ही फलटणला जाऊ, पोलीस डिपार्टमेंट समोर बसू, धरणे आंदोलन करू, संपदाच्या आईवडिलांना भावाला घेऊन आम्ही तिथं बसू. जर 2 दिवसात SIT नाही स्थापन झाली तर या महाराष्ट्रामध्ये दुसरी संपदा घडू नये या महाराष्ट्रामध्ये, यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. महिलांनी वेगळं वळण लावलं जातं जे घटनेला, तशा पद्धतीने महिलांनी असं वेगळं वळण लावलं नाही पाहिजे असं यासाठी काय आवाहन करावं? वेगळं वळण म्हणजे काय म्हणतात? वेगळ्या दृष्टीने त्या मॅसेज दिला जातो. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. एका लेकीची हत्या झाली, एका लेकीचा बळी घेतला गेला व्यवस्थेकडून, त्याच्यावर बोलायचं राहिलं बाजूला. तुम्ही तिच्या नीतिमत्तेवर बोलताय. तुम्हाला पण मुली आहेत हे विसरू नका. तुम्हाला माता आहेत, तुम्हाला पत्नी आहे, आणि तुमच्या पोटी जन्माला आली नसली तर तुमच्या भावाच्या, तुमच्या बहिणीच्या पोटी माता जन्माला आलेल्या आहेत. त्यामुळं अशा पद्धतीचं वक्तव्य करताना थोडंसं भान असू द्या, थोडंसं संवेदनशील जागा. असं कोणाला कोणाच्या कॅरेक्टरवर डॅमेज होईल, थ्रेड्स पोचतील असं वर्तन करू नका, नाहीतर मग आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल.